सरकारने लाडकी बहीण योजना आणली, ती हिट ठरली. आता सरकार राज्यातल्या महिलांना अजून एका योजनेचं गिफ्ट देणार आहे आणि ही योजना आहे पाळणाघर योजना. राज्यातल्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी ही योजना असणार आहे. केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी सुरक्षित आणि पोषणयुक्त वातावरण तयार करणं हा या योजनेमागचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात 345 पाळणा केंद्र सुरू होणार आहेत. यासाठी मिशन शक्ती अंतर्गत केंद्र आणि राज्य शासन अनुक्रमे 60-40 या हिश्श्याने निधी उपलब्ध करून देणार आहे. या योजनेची वैशिष्ट्य काय तीही सांगतो. नोकरदार महिलांच्या 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी देखभाल सुविधा आणि डे केअर सुविधा यात मिळणार आहे. 3 वर्षांखालच्या मुलांसाठी स्टिम्युलेशन, तर 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी पूर्वशालेय शिक्षण इथे असणार आहे. मुलांसाठी सकस आहारही असेल, म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा पौष्टिक नाश्ता, दूध, अंडी, केळी असं मिळणार आहे. आरोग्य तपासणी, व्हॅक्सिनेशन, पूरक पोषण आहार, वाढीचं नियमित निरीक्षण केलं जाणार आहे. पाणी, टॉयलेट्स अशा सगळ्या मूलभूत सोयीसुविधांसह मुलांसाठी सुरक्षित वातावरण या पाळणाघरात पुरवलं जाणार आहे. महिन्यातील 26 दिवस आणि रोज 7.5 तास हा पाळणाघर सुरू राहील. एका पाळणाघरात जास्तीत जास्त 25 मुलांची व्यवस्था केली जाणार आहे. यामध्ये ट्रेन केलेल्या सेविका आणि मदतनीस यांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी 20 ते 45 वर्ष वयांच्या महिलांना प्राधान्य दिलं जाईल. तसंच स्थानिक उमेदवारांना जास्त प्राधान्य असेल. यासाठी जिल्हा स्तरावर एक पारदर्शक निवड प्रक्रिया पार पाडली जाईल. लवकरच या योजनेची अजून डिटेल माहिती समोर येईलच आणि तिची अंमलबजावणीही लवकरच केली जाईल. पण तोवर या योजनेवर तुमची प्रतिक्रिया काय ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.